नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 तर्फा 39,481 जागांसाठी एसएससी जीडीची जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे. ठीक आहे. आणि एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि ही भरती चालू आहे. ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की एसएससी जीडीची जे साईट जे डाऊन होणार आहे, सर्व्हर डाऊन होणार आहे, फॉर्म भरताना अडचण येणार आहे. मागच्या वर्षी जशी जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम आली होती तशीच यावेळेस सुद्धा येणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा काय लागते, शैक्षणिक पात्रता काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला या ठिकाणी कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती लागते, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर एसएससी जीडीच्या 39,481 जागांसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता, फक्त 10वी पास होईल. ठीक आहे. तर यामध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा एसएससी जीडी मध्ये. ठीक आहे. तर फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे, म्हणजे 5 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल एसएससी जीडीचा तर लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या, आजच भरून घ्या, आत्ताच भरून घ्या. मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की एसएससीनं ज्या विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट दिलं आहे की ज्या लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या म्हणते. जर समजा तुम्ही फॉर्म भरला नाही तर सर्व्हर डाऊन होऊ शकते, अशी जी चेतावणी जी स्टाफ सिलेक्शनने दिलेली आहे. ठीक आहे. तर मागच्या वर्षी सुद्धा अशीच कंडिशन झाली होती. मागच्या वर्षी सुद्धा शेवटी जे सर्व्हर डाऊन झालं होतं, म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नव्हते महाराष्ट्रातील. ठीक आहे. तर आता जे साईट जे चालू आहे तर लवकरात लवकर भरून घ्या, कारण की काही दिवसांनी जे विद्यार्थी मित्रांनो हे साईट पूर्ण डाऊन होणार आहे, सर्व्हर पूर्ण या ठिकाणी डाऊन होणार आहे. ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसेल तर लवकरात लवकर आठवणीनं आताच फॉर्म भरा. कसं आहे, काय विद्यार्थ्यांना माहीत नसते की आठवण नसते की आपण फॉर्म भरला की नाही भरला. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत भरला नसेल तर लवकरात लवकर जा आणि भरून टाका एसएससी जीडीचा फॉर्म. ठीक आहे. तर एसएससी जीडी भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं एसएससी जीडी भरतीमध्ये, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर तुमचे एसएससी जीडी भरतीमध्ये पेपर होणार आहे. तर पेपर जो आहे तुमचा हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा असणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारीच्या आसपास तुमचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर यामध्ये जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते विद्यार्थी मित्रांनो. जनरल नॉलेजचे 20 प्रश्न गणिताचे विचारले जाते, 20 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे विचारले जाते. टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. तर टोटल जे आहे हा 160 मार्काचा पेपर असतो. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पेपर असतो आणि एका घंट्याचाच हा पेपर असतो. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर बघितलं 0.25 नेगेटिव्ह मार्किंग एसएससी जीडी भरतीमध्ये आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये होणार आहे ग्राउंड. ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते. सगळे कोणते कॅटेगरी असो, फक्त एसटी कॅटेगरी सोडून 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर लागते आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 150 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. जे पण विद्यार्थी 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. कारण की ग्राउंडला मार्क्स नसते एसएससी जीडीच्या, तर ते आपल्याला क्वालिफाय करायला लागते. म्हणजे जे पण मुलं त्या टाईमच्या अंदर येणार आहे ते ग्राउंड पास होणार आहे. ठीक आहे.
तुम्ही 24 मिनिटामध्ये आले तरी सुद्धा तुम्ही ग्राउंड पास असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा 5 किलोमीटर रनिंगसाठी टायमिंग आतापासून जास्त येत असेल, ठीक आहे, ज्यांचा सुद्धा टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा। आतापासून जे फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की आतापासून जर ग्राउंडची तयारी जर चालू ठेवली तर नक्कीच तुमचा टायमिंग या ठिकाणी चांगला येणार आहे, ठीक आहे। म्हणजे ज्यांचा सुद्धा जास्त येत असेल तर त्यांचा कमी या ठिकाणी येणार आहे प्रॅक्टिस जर केली तर, ठीक आहे। तर आतापासून प्रॅक्टिस करा 5 किलोमीटर रनिंगची, ज्यांचं सुद्धा टायमिंग जास्त येत असेल त्यांनी, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय की महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी जे महिला उमेदवारांना टायमिंग भेटणार आहे 8.5 मिनिटाचा, ठीक आहे। तर जे आपण महिला उमेदवार 8.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची। सर्वात अगोदर तुमचं लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षेनंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून जे तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, ठीक आहे। आतापासून पुस्तक घ्या आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा, ठीक आहे। जे पण विद्यार्थी 8 घंटे कमीत कमी 8 घंटे सेल्फ स्टडी करणार आहे SSC GD भरतीची, तर नक्कीच त्यांचा जो स्कोर आहे ह्या जवळपास 100च्या वरती जाणार आहे आणि त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी पक्का असणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे तर हा टाइम जे वेस्ट करू नका सोशल मीडियामध्ये, ठीक आहे। कारण की कसं आहे भरपूर विद्यार्थी सोशल मीडियाच्या मागे आहे, जसं इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेवढं सोशल मीडियापासून दूर होते तेवढं दूर राहा, ठीक आहे। आणि आतापासून जे अभ्यास करा, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर एखादं जे तुम्ही या ठिकाणी वाचनालय पकडा आणि वाचनालयामध्ये अभ्यास करा। तुम्ही जर समजा शहराच्या ठिकाणचे असाल तर त्या ठिकाणी लायब्ररी पकडा आणि त्या ठिकाणीच अभ्यास करा, ठीक आहे। आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून तयारीला लागा, ठीक आहे। आणि तुम्हाला ज्या पहिलं प्रिफरन्स काय द्यायचा SSC GD भरतीच्या फॉर्म भरताना, तर पहिलं प्रिफरन्स तुम्हाला याला द्यायचा आहे, कायला SSFला द्यायचा आहे, त्याचबरोबर दुसरा प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी CISFला द्यायचा आहे, तिसरं तुम्हाला SSBला द्यायचा आहे, चौथं तुम्हाला या ठिकाणी चौथं जे तुम्हाला द्यावं लागणार आहे NCBला द्यावं लागणार आहे आणि पाचवा प्रिफरन्स तुम्ही ITBPला द्या, सहावा प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी SSBला सुद्धा द्या, त्याचबरोबर सातवं जे प्रिफरन्स आहे तर सातवं प्रिफरन्स तुम्ही BSFला द्या, त्याचबरोबर आठवं प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी CRPFला सुद्धा देऊ शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिफरन्स टाकायचा आणि फॉर्म भरताना तुम्ही चुका करू नका, ठीक आहे। म्हणजे नवाळ्या म्हणजे एखादा जर नवीन सायबर कॅफेवाला असेल तर त्याच्याजवळ फॉर्म भरू नका, कारण की काही जणांना माहीत नसते। तर म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही मिस्टेक या ठिकाणी करू नका, ठीक आहे। जे पण त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। आणि काही यामध्ये अक्षरामध्ये सुद्धा यामध्ये तुम्ही गलती करू नका, ठीक आहे। तर फॉर्म जे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरा, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो SSC GD भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर SSC GDचे जे फॉर्म भरणे चालू आहे 10 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। लवकरच जे SSC GD भरतीचे सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता आहे, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला SSC GD भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।